आणि निसर्गानं आपल्याला औषधं दिलेलीच आहेत, फुकट दिलेली आहेत. तुम्हाला 5 मिनिटं फक्त त्यांच्या समोर जायचं आहे, त्यांच्या सानिध्यात जायचं आहे. जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सण सूर्य आपल्याला निसर्गानं 24 तास करून दिला, अवेलेबल करून दिला. तर हे निसर्गाच्या गोष्टीच मी सांगितलं. तर निसर्गामध्ये खूप शक्ती आहे. तुम्ही अगदी त्याच्या सानिध्यात जाऊन त्याच्याशी हात मिळवणी केली, ऑलरेडी तुमचा तो दोस्त आहे, तुम्हालाच त्यांनी तयार केले, तर तुम्ही त्याच्या सानिध्यात गेला तर मी असं म्हणतो की आईच्या पदराखाली, आईच्या उभीतच जी शक्ती आहे ना ती निसर्गात आहे. तर बरेच जण असं म्हणतात की काही गोड फळं, जसे तुम्ही म्हटलं की गोड फळं आहेत ती शुगरच्या पेशंटनी खाऊच नाही. तर आम्ही थोडंसं उलटं करतो. इथं पेशंटला समजा शुगरच्या पेशंटला आम्ही आंबा पण देतो खायला. त्याची बऱ्याच वर्षाची ती असते की आंबा सोडलेला असतो शुगर, सीताफळ असेल, चिक्कू असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, तर आम्ही देतो त्यांना. पण हे कुठल्या पेशंटला द्यावे? तुम्ही साखर खाल्ली तर 100% शुगर वाढते, गुळ खाल्ला तर 80% शुगर वाढते, मध खाल्ला तर 70% वाढते. फक्त प्रमाण कमी असतं. सन थेरपी किंवा मड थेरपी ही खरोखरच तेवढी इफेक्टिव्ह आहे का? म्हणजे माती असं म्हटलं जातं की तुमची बॉडी शुद्ध करण्यासाठी, कारण मातीपासून शरीर बनले, त्यामुळे माती अशी गोष्ट आहे की तुमचं शरीर क्लीनच करते, बॉडी डिटॉक्सच करते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने करते, रक्त चांगल्या पद्धतीने शुद्ध करते. म्हणजे आपण थोडक्यात म्हटलं तर लहानपणी आपण पडलो तर माती चाळून असं टाकायचं, जखम दुसऱ्या दिवशी फक्त खपली दिसायची, जेवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. आकाश म्हणजे आपण त्याला उपवास प्रकार म्हणतो, अग्नी आहे तर आपण सूर्याचं त्याला पात म्हणतो, आणि वायू आहे तर प्राणायाम वगैरे योग. अशा पद्धतीने हे पंचतत्व तुम्ही तुमच्या आयुष्यात जर उपयोगी आणलं तर त्याच्याशी कुणाचंही दुमत नसणार आहे की हे पंचतत्व तुम्हाला 100% कुठल्याही गोष्टीतून क्युअर करतो. म्हणजे अगदी मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय की अगदी 100% यातून बाहेर काढण्याचं काम हे पंचतत्वामध्ये आहे. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये मंथन वेदा या एका वेलनेस सेंटरवरती, आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रवींद्र वराळे सर, जे नॅचरोपॅथी वेलनेस एक्सपर्ट आहेत. तर आपण ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सरांच्या एकंदरीत फील्डविषयी आणि या सेंटरविषयी. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत की निसर्गोपचार म्हणजे काय आणि तो डायबेटीसवर कसा काम करतो. मुख्य डायबेटीस ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहे. तर निसर्गोपचार म्हणजे काय आणि तो डायबेटीसवरती कसा काम करतो. मंथन वेदामध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत. आणि चांगला विषय निवडला आहे की डायबेटिक आता जो सगळीकडे चालू आहे, कॉमन आजार झालेला आहे. म्हणजे असं एक घर नाही की ज्याच्यामध्ये शुगरच्या गोळ्या कोण खात नाही. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एवढा मोठा आजार म्हणता येत नाही त्याला, ते आपल्या लाईफस्टाईल चेंजिंगमुळे झालेला प्रकार असतो. पण याच्यावरती निसर्ग उपचाराचं काय काम किंवा कशा पद्धतीने केलं जातं, चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा सांगतो की निसर्ग उपचार हा सुरुवात एका शास्त्रज्ञांच्या हस्ते बाहेर केली. पण ॲक्च्युली माझ्या माहितीनुसार किंवा मी जसं मानतो की निसर्ग हा पूर्वीपासूनच आहे. म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून हा पंचमहाभूताने निसर्ग बनला आहे, तसं शरीर हे पंचमहाभूताने बनले. त्यामुळं निसर्ग आणि माणूस यांचं एक इतकं जवळचं नातं आहे. त्यामुळं जे काही निसर्गाची शक्ती असते की समजा जे आपले पंचमहाभूत आहेत, हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, अग्नी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतः त्यांच्यात एक ताकद असते की त्या स्वतः रिकवर होतात, स्वतःच त्या विध्वंसक असतात आणि स्वतःच जन्माला घालतात. आणि याच प्रकृतीनं, याच तत्वानी आपलं शरीर बनले. त्यामुळे आपल्या शरीरात पण इतकी ताकद आहे की जर आपण बॅलन्स जे ह्या तत्वांचं केलं तर डायबेटिक काय, त्याच्यापेक्षा मोठा आजार म्हणजे कॅन्सरसारखे किंवा एकदम क्रिटिकल आजार सुद्धा ह्या निसर्गोपचार किंवा या पंचमहाभूतांच्या तत्वातून ते नाहीसे होतात. फक्त त्याला चांगल्या पद्धतीचं कुठली थेरपी द्यायची किंवा त्या पद्धतीचं त्याला काय आहार द्यायचा, एवढं नियोजन फक्त करावं लागतं. तर डायबेटीस होण्यामागची प्रमुख कारणं काय आहेत? चांगला प्रश्न आहे. डायबेटिक होण्यापाठीची प्रमुख कारणं म्हणजे ॲक्च्युअली त्याला म्हटलं जातं की अनुवंशिकता पण असते, की आईवडिलांना तुमच्या घरात कोणाला असेल तर पुढं डायबेटिक येते. दुसरी जे आम्ही मानतो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लाईफस्टाईल. तुम्ही काय खाताय, किती खाताय, कसं खाताय, कधी खाताय, किती वेळा खाताय, किंवा ते खाल्ल्यानंतर पचवण्यासाठी तुम्ही काय वर्क करताय, असं पण नाही. आणि आजकाल बऱ्याच व्हिडिओ असे व्हायरल होतात की हे खावा मग त्यामुळे हे होतं, किंवा हे असं खावा त्यामुळे हे असं होतं. मग लोकांचा असा गैरसमज त्यामध्ये असतो की समजा एखादं काहीतरी सांगितलेलं आहे की मध्ये पनीर फूल आलं होतं, तर पनीर फूल इतकं प्रसिद्ध झालं होतं की अगदी त्याला टॉपवर होतं ते. तर ते पनीर फूल मग सगळ्यांनी तेच चालू केलं की रात्री पनीर फूल भिजत ठेवून सकाळी खायचं. पण ते कोणी खायचं, कधी खायचं, कशासाठी खायचं, किंवा जे काही व्हिडिओमध्ये डॉक्टरने सांगितलेलं, एक्सपर्टनी सांगितलेलं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का नाही हे लोकांना माहीत नाही.
त्यामुळे काय होतंय, आपलं जी काही लाईफस्टाईल आहे, एक्सरसाइज करण्याची पद्धत, म्हणजे माझ्या प्रकृतीला कुठला योग्य आहे, किंवा मी कुठलं मेडिटेशन केलं पाहिजे, कशा पद्धतीनं व्यायाम केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चुकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की लाईफस्टाईलमध्ये मला असं वाटतं की आपण निसर्गापासून दूर गेल्यामुळं त्या डायबेटिक सारख्या आजाराशी किंवा बाकीच्या वेगवेगळ्या आजाराशी आपण हात मिळवणी करतो आणि ते उंबऱ्यावर आणून ठेवतो. त्यामुळे आपण निसर्गाच्या सानिध्यात जर राहिलं तर या बऱ्याच गोष्टीवर आपण मात करता येईल. डायबेटीससाठी अजून एक प्रश्न आहे की टाईप 1 आणि टाईप 2 असे 2 प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये काय फरक असतो? म्हणजे तर डायबेटिकमध्ये ॲक्च्युअली 3 असतात गोष्टी. ओके. एक असते ते डायबेटिक आपण म्हटलं टाईप 1, ज्याच्यामध्ये इन्सुलिनच जनरेट होत नाही. म्हणजे ते लहान वयामध्ये हे आजार होतो की आपली बॉडी काय करते की बाहेरनं आलेल्या शत्रूला ओळखण्यासाठी काही सेल्स असतात आपल्यामध्ये. ते सेल त्याला ओळखतात, कॉपी करतात, त्याला मारतात. पण आपली ॲटो इम्युन सिस्टम अशी वेगळ्या पद्धतीने काम करते की आपलं इन्सुलिन जे जनरेट होतं त्यालाच ती मारते. अशामध्ये डायबेटिक 1 म्हणजे टाईप 1 डायबेटिक आपण याला म्हणतो. टाईप 2 हा असा प्रकार आहे की मगाशी म्हटलं तसं आपली लाईफस्टाईल जर चांगली नसेल तर मग ह्या लाईफस्टाईलमुळं किंवा खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळं इन्सुलिन जे जनरेट होतं ते व्यवस्थित होत नाही किंवा त्याचं शरीरासाठी उपयोगात घेतलं जात नाही. आणि तिसरा प्रकार असा आहे की जे ह्याच्यामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये शुगर वाढते, जनरेट होते असं, पण ती किंबहुना परत येते, म्हणजे परत आली जाते ती, असं काही ते नॅचरली असतं. अजून एक हे की शुगर ही पूर्णपणे नॅचरल पद्धतीनं कंट्रोलमध्ये ठेवता येते का? ॲक्च्युली कसं होतंय, काहींच्या मध्ये शुगर ही रिव्हर्स पूर्णपणे होत नाही, पण तुम्ही लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने ठेवली. ती काही थोडकी लोक असतात की ज्यांनी खूपच लाईफस्टाईल चेंज झालेली आहे आणि खूपच क्रिटिकल प्रॉब्लेम झालेले आहेत, किंवा 300, 350 एकेकाचे. आता आमच्याकडे आम्ही पेशंट बघतो तर HbA1c त्याची 15-16 पण असते. मग अशा पेशंटमध्ये ते फास्ट रिकवर करणं थोडं धोकादायक असतं, मग ते आपण स्लो करतो. पण डायबेटिक रिव्हर्सल आता जो नवीन चालू झाला आहे प्रोजेक्ट, की सगळीच ते डायबेटिक रिव्हर्सलच्या मागे लागलात, तर होऊ शकते. अगदी नॅचरल पद्धतीनं आपण जर योग्य मॅनेजमेंट केली तर हे शुगर रिव्हर्स होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त डायबेटिक 2 मध्ये हे होतं. डायबेटिक 1 मध्ये काय होतं की आपण ते याच्यापर्यंत आणू शकतो, पण ते रिव्हर्स होईल असं काय नाही. आणि ते कमी वयातल्या लोकांची जर डायबेटिक 1 असेल तर मग त्याला आपण लाईफस्टाईल चेंज करू शकतो, ते कंट्रोलमध्ये येणार नाही. शुगर असलेल्या पेशंटनी जनरली आहार काय घेतला पाहिजे? ओके. आता शुगरच्या पेशंटनी ॲक्च्युली चपाती आणि राईस जर बंद केला आणि सकाळी उठल्यानंतर थोडासा वॉर्म वॉटर आणि लेमनचं हे जर ते पिलं सकाळी, लिंबू पाणी, त्यानंतर समजा त्याने एक्सरसाइज केल्या व्यवस्थित, मग आवळ्याचा वगैरे ज्यूस आहे, कोळ्याचा ज्यूस आहे, डिटॉक्स ज्यूस जे असतो ते ज्यूस घेतले, नाश्त्याच्या ऐवजी कुठंतरी रॉ फूडमध्ये, फ्रुट्समध्ये ते कन्वर्ट झाले. दुपारचं जेवण आहे, समजा त्यांनी भाकरी भाजी वगैरे खाल्ली, तर ती भाकरी खाताना पण कोंड्याची भाकरी, जे चाळून न टाकता नॅचरल पद्धतीने, किंवा संध्याकाळी खायचं असेल त्यांना तर रॉ फूड, सॅलेड वगैरे असं, किंवा सूप पद्धतीचा, म्हणजे नॅचरल आहार जर त्यांचा आला आणि दिवसातून एक जेवण आहे ते शिजवलेलं असेल तर बऱ्यापैकी त्यांचा डायबेटिक हा घरच्या घरी ती कव्हर करू शकतात. काही नैसर्गिक गोष्टी अशा आहेत का की ज्यामुळं शुगर कंट्रोल होऊ शकते? हा, नैसर्गिक गोष्टी म्हणजे आपण नॅचरोपॅथीमध्ये पण पेशंटला काही बऱ्याच गोष्टी आम्ही करतो की पेशंट आल्यानंतर त्यांना वॉटर थेरपी असतील किंवा मड थेरपीसारखे असेल, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचं मेडिटेशन असेल, साऊंड थेरपी असेल, योग असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या प्रकृतीनुसार आपण जर त्यांना दिल्या तर त्या 100% त्यातून बाहेर पडतात. आणि निसर्गानं आपल्याला औषधं दिलेलीच आहेत, फुकट दिलेली आहेत. तुम्हाला 5 मिनिटं फक्त त्यांच्या समोर जायचं आहे, त्यांच्या सानिध्यात जायचं आहे. जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सन, सूर्य आपल्याला निसर्गानं 24 तास करून दिला, अवेलेबल करून दिला आहे. तर आपण फक्त तिकडे जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे. सकाळचं अर्ली मॉर्निंग 5 मिनिटं तुम्ही थांबला, संध्याकाळच्या वेळी 5 मिनिटं उन्हात थांबला, तर मी माझ्या अभ्यासानुसार असं आहे की अगदी 5 मिनिटं जरी सनबाथ तुम्ही घेतलं तर तुमचा किती वेळचा पण स्ट्रेस असू दे अगदी 5 मिनिटात कमी होतो. म्हणजे माझी एक सिरीज आहे ती की मन कसं आपण ताब्यात ठेवलं पाहिजे, कसं शुद्ध केलं पाहिजे. तर हे निसर्गाच्या गोष्टीच मी सांगितलं. तर निसर्गामध्ये खूप शक्ती आहे. तुम्ही अगदी त्याच्या सानिध्यात जाऊन त्याच्याशी हात मिळवणी केली, ऑलरेडी तुमचा तो दोस्त आहे, तुम्हालाच त्यांनी तयार केले, तर तुम्ही त्याच्या सानिध्यात गेला तर मी असं म्हणतो की आईच्या पदराखाली, आईच्या उभीतच जी शक्ती आहे ना ती निसर्गात आहे. त्यामुळे तुम्ही आईकडे गेलं पाहिजे, आपल्या मातीमध्ये आलं पाहिजे, तर ह्या बऱ्याच गोष्टी शक्य होऊ शकतात. आता जनरली असं म्हणतात की शुगर असणाऱ्या लोकांनी गोड खाऊ नये किंवा गोड फळं टाळावीत, तर अशी कोणती फळं जी आहेत जी शुगरच्या पेशंटनी खाऊ नयेत?
बरेच जण वेगवेगळे विचार मानणारे तज्ज्ञ आहेत. तर बरेच जण असं म्हणतात की काही गोड फळं, जसे तुम्ही म्हटलं की गोड फळं आहेत ती शुगरच्या पेशंटनी खाऊच नाही. तर आम्ही थोडंसं उलटं करतो इथं, की पेशंटला समजा शुगरच्या पेशंटला आम्ही आंबा पण देतो खायला. त्याची बऱ्याच वर्षाची ती असते की आंबा सोडलेला असतो शुगर. सीताफळ असेल, चिक्कू असेल, केळी असेल, द्राक्षे असेल, तर आम्ही देतो त्यांना. पण हे कुठल्या पेशंटला द्यावे की ज्यांना ते हे सगळं त्यांनी व्यवस्थित हँडल करायला लागल्यात, तर त्यांना ते आपण देतो. म्हणजे कशा पद्धतीने खायचं, कशा पद्धतीने नाही खाल्लं पाहिजे, कधी खायचं, हे जर त्यांना कळालं ना. आता फ्रुट्स आहेत, आंबा हे सकाळी तुम्ही अर्ली मॉर्निंग खायला पाहिजे. साधारणतः 9 ते 12 दरम्यान खाल्लं पाहिजे. का तर आपला पोटाचा अग्नी तेवढा तीव्र असतो आणि त्याच्यामध्ये होतं ह्यानं तुमची शुगर पटकन वाढते, पण तेवढं नॅचरली ते खाली पण येतं, कारण ही नॅचरल शुगर आहे. बरोबर. त्यामुळे जी वाढतं पटकन, त्याचा ग्लायसेमिक लोड जास्त असतो, इंडेक्स जास्त असतो, पण असं आहे की ते नॉर्मली नंतर लेवलला येतात. त्यामुळे फ्रुट्स खायला काही हरकत नाहीत, कारण हे निसर्गाने दिलेलं आहे. त्यामुळे त्याला फरक पडतो, पण असा फरक पडत नाही की तुम्हाला क्रिटिकल कंडिशनमध्ये घ्यायचं. त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवस्थित जर आपण फळं खाल्ली तर उलट डायबेटिक कंट्रोलमध्ये येतो. आता शुगरच्या पेशंटनी ऑब्विसली साखर बंद करावी म्हणतात, तर असं कुठलं नैसर्गिक गोष्ट पदार्थ आहे का की शुगरच्या ऐवजी, साखरेच्या ऐवजी आपण ती पदार्थांमध्ये वापरू शकतो? चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली काय आहे, सगळं एकाच आईची मुलं आहेत ती. बरोबर. तुम्ही साखर खाल्ली तर 100% शुगर वाढते, गुळ खाल्ला तर 80% शुगर वाढते, आणि मध खाल्ला तर 70% वाढते. फक्त प्रमाण कमी असतं. पण आपण काय करतो, गुळ खाताना शुगरचं प्रमाण कमी आहे, गोड लागत नाही म्हणून अजून आपण गुळ वाढवतो. म्हणजे आपण साखरेच्या इथंच जातो. फक्त साखर ही केमिकल पद्धतीने तयार केल्या, आणि गुळ आपण असं वाटतं आपल्याला की ती नैसर्गिक पद्धतीचा. ॲक्च्युली गुळाची प्रोसेस पण तशीच होते. नॅचरल गुळ लोक आता खात नाहीत. पण शक्यतो असं माझं मत आहे की थोडं तुम्ही मध किंवा गुळ खाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा शुगर रिसिव्ह झाली परत रिव्हर्सल झाली, तर मग तुम्ही हे गुळ आणि हे डेली तुम्ही खाऊ शकता. माझ्या पेशंटला मी तर सकाळचा आमचं टी असतो तो हर्बल टीमध्ये गुळच वापरायला देतो. ओके. मध पण खायला देतो. त्यामुळे असं काही नाही आहे, पण तुम्ही किती प्रमाणात, कसा आणि कुठला वापरता. कारण आता मार्केटला जे प्रोडक्ट आले आहेत ते सगळ्यामध्येच भेसळ आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मध हा साखरमुक्त आहे. त्यामुळे आपण कुठला घेतो, काय घेतो, हे आपल्यावर अवलंबून येतं. बरोबर. आता जशा वेगवेगळ्या थेरपी आहेत, तसं शुगर कंट्रोल करायसाठी योगा आणि प्राणायामचा पण उपयोग होऊ शकतो. 100%. कसं आहे, कुठलाही आजार कव्हर करायचा झाला तर आता बरेच हॉस्पिटल असे, म्हणजे बरेच ठिकाणी आयुर्वेद आहेत, ॲलोपॅथी आहेत, सगळ्या ठिकाणी आहेत. बेसिकली काय होतं की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काम केलं जातं. बरोबर. आपण त्याच्या मुळाशी जात नाही. झाडाची पानं सुकलीत की आपण ती कट करतो, ॲलोपॅथीमध्ये केलं जातं. बाकी दुसऱ्या पॅथीमध्ये काय करतात की समजा ते सुकलंय वगैरे झालं तर त्याला पाणी घालायचं, बरोबर, किंवा खतं वगैरे घालायची. पण ॲक्च्युअली त्याच्या मुळामध्ये कीड लागल्या का, कुठून चालू झाले, हे जर तुम्ही स्पेसिफिकली बघितलं तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तिला आपण टाळू शकतो. जसं की तुम्ही म्हटलं की योग किंवा ह्या गोष्टी आहेत, तर ह्या डायबिटिक नाही तर कुठलाही आजार असा नाही आहे की ज्याच्यावरती त्या गोष्टीनं मात करू शकता. पण त्याच्या जोडीला तुम्हाला आहार पण व्यवस्थित पाहिजे, तुमचं मेडिटेशन तरी कंपल्सरी पाहिजे, थेरपी पाहिजे, ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि योग 100% त्या गोष्टीवर म्हणजे त्या आजारावर मात करण्यासाठी सक्षम आहे तितका. बरोबर. नॅचरोपॅथी म्हटलं की साहजिकच तुम्ही सांगितलं सूर्यप्रकाश किंवा माती, तर सन थेरपी किंवा मड थेरपी ही खरोखरच तेवढी इफेक्टिव्ह आहे का, आणि का आहे? 100%. आपण ज्यावेळी आमचं आता लहानपण खेडेगावात गेले, त्यामुळे ज्यांचं खेडेगावात गेले त्यांना हे सगळं माहीत आहे की ज्यांचं शेतामध्ये जास्त माणसं असतात किंवा जी मुलं मातीत खेळतात, उन्हात तानाची खेळतात, तर अशी मुलं कमी आजारी पडतात. बरोबर. जे गावाकडे आता आलं नॅचरली की बोरचं पाणी पिले की तुम्हाला किडनी स्टोन होतं. पूर्वी आम्ही बोरचंच पाणी पित होतो. आमच्या अगोदरची सगळी फॅमिली बोरचंच पाणी पिते, खेडेगावात बोरचंच पाणी होतं ना. त्यामुळं तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात असला ना तरी ह्या गोष्टींचा खूप चांगला प्रभाव पडतो. म्हणजे माती असं म्हटलं जातं की तुमची बॉडी शुद्ध करण्यासाठी, कारण मातीपासून शरीर बनले. बरोबर. त्यामुळे माती अशी गोष्ट आहे की तुमचं शरीर क्लीनच करते, बॉडी डिटॉक्सच करते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने करते, रक्त चांगल्या पद्धतीने शुद्ध करते. म्हणजे आपण थोडक्यात म्हटलं तर लहानपणी आपण पडलो तर माती चाळून असं टाकायचो पायावरती, जखम दुसऱ्या दिवशी फक्त खपली दिसायची, जेवढी त्याच्यामध्ये ताकद आहे.
बरोबर. सनबाथ म्हटला तर सूर्यप्रकाशात जेवढं तुम्ही असाल, आता टॅनिंगचं खूप हे झालेलं आहे की माझा चेहरा कसा सुंदर दिसेल त्याकडे जास्त भर असल्यामुळे लोक उन्हात जात नाहीत, म्हणजे ते चेहऱ्याला लावून केमिकल सनस्क्रीन लावूनच उन्हामध्ये जातात, त्यामुळे सूर्यप्रकाशाला पण त्याने आता मात केली नाही. पण एकूणच की माती आहे, वायू आहे, आपलं हवा आहे. आता सकाळी पण तुम्ही लवकर फिरायला गेलं पाहिजे, का तर ऑक्सिजन चांगला असतो. दिवसभर जर असं कार्बन डायऑक्साईड वातावरण दूषित झालेलं असतं, प्रदूषण झालेलं असतं, तर तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला गेला तर ती सकाळची हवा आहे. आकाश म्हणजे आपण त्याला उपवास प्रकार म्हणतो, बरोबर. अशा अग्नी आहे तर आपण सूर्याचं त्याला पात म्हणतो, आणि वायू आहे तर प्राणायाम वगैरे योग. अशा पद्धतीने हे पंचतत्व तुम्ही तुमच्या आयुष्यात जर उपयोगी आणलं तर याच्यामध्ये कुणाचंही दुमत नसणार आहे की हे पंचतत्व तुम्हाला 100% कुठल्याही गोष्टीतनं क्युअर करतं. म्हणजे अगदी मी कॅमेऱ्यासमोर बोलतोय की अगदी 100% यातून बाहेर काढण्याचं काम हे पंचतत्वामध्ये आहे. स्ट्रेस जो आहे, ताण, आता हल्लीच्या आजकालच्या जगात खूप लोकांना सगळ्याच्या मागं पळायचं चालू आहे लोकांचं, तर त्या स्ट्रेसचा आणि शुगरचा काही आपापसात संबंध आहे का, किंवा स्ट्रेस घेतल्यामुळे शुगर वाढू शकते का? 100%. आता काय झालं, मी सगळ्या पेशंटला आले की माझ्यासमोर मी सगळ्यांना ते एकच वाक्य म्हणतो की आपण आत्तापर्यंत जेवढं मिळवतो ते कशासाठी, तर पोटासाठी. पण त्या पोटाकडे आपलं लक्ष नसतं, आणि एवढं सगळं आपण मिळवतो आणि एका दिवशी एवढं सगळं शरीराकडे लक्ष दिल्यामुळे जेवढं मिळेल तेवढं एका दिवशी आपण घालवतो. बरोबर. त्यामुळं जे मिळवतो ते त्यातलं थोडंफार जरी तुम्ही शरीरासाठी खर्च केलं, आणि किती 1 तास काढायचा असतो शरीरासाठी, बरोबर. त्यामुळं आपण पैशाच्या मागे इतकं पळतोय आणि ते काही संपणार नाहीत. पेट्रोल गाडीला लागणारच आहे आणि पेट्रोलसाठी आपल्याला पळायला लागणारच आहे. तर पहिलं हे डोक्यात ठेवलं पाहिजे की आपण ज्याच्या पाठीमागे पळतोय ते साध्य आहे का साधन आहे. बरोबर. आणि तुमचं शरीर हे काय आहे, साध्य आहे का साधन आहे, म्हणजे तुम्ही कशासाठी काय करता हे पहिलं माहीत झालं आपल्याला की ताण कमी येतो, सगळ्यात महत्त्वाचा. आणि दुसरी गोष्ट माझ्या अभ्यासानुसार अशी आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीची अपेक्षा असेल तर तिथं 100% तुम्हाला हा ताण येणारच, मनावर दुःख हे होतच. त्यामुळे ताण घेऊन कधी ताण कमी होत नाही, ताण वाढला जातो. बरोबर. त्यामुळे मी असं म्हणतो की तुम्ही शांत डोक्यानं जर चांगला विचार केला, आणि मेडिटेशन यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आम्ही इथं साऊंड थेरपी देतो, पण मी तर म्हणतो सगळ्यांनी की घरी साऊंड थेरपी घ्यायची. तर कशी घ्यायची, आपल्याला जी गाणी आवडतात त्या गाण्यावर तुम्ही मोठ्या आवाजात, आधी आपला मधुर आवाज नसला तरी त्या गाण्यावर तुम्ही डान्स करा, गाणी म्हणा, तुम्हाला जी आवड असेल ती करा, ताण ऑटोमॅटिक कमी येतो. बरोबर. फक्त आपलं खाली दिमाग आहे, आपण नको ते विचार करतो आणि ताण वाढवतो. आणि 100% ज्या वेळी ताण वाढेल त्या त्यावेळी शुगर प्रोड्यूस होतेच. म्हणजे बरेच पेशंट असे आहेत की कितीही लाईफस्टाईल त्यांची चेंज केली, शुगर कंट्रोल करताना तरी टेन्शन जर त्यांचं नसेल, तर माझ्याकडे काही पॉलिटिकल लोक होती, टेन्शनच कमी नाही. म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून फोन आणि हे सगळे चालू होते, त्यामुळे त्यांची 200च्या खाली शुगरच येत नव्हती. बापरे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा ही गोष्ट आहे. मग जसं तुम्हाला पहिल्या प्रश्नात मी ते विसरून गेलो, पण ताण हा खूप मोठा प्रभाव टाकतो शुगरवर आणि पूर्ण बॉडीवर. म्हणजे मन जर चांगलं नसेल, पहिलं मन शुद्ध असावं, नाहीतर शरीर बिघडायला वेळ लागत नाही. बरोबर. आता असं म्हणतात की समजा औषधं कुठली तरी आपण घ्यायला लागलोय, तर औषधं चालू असताना ती तर निसर्गोपचार त्यावेळेला सुद्धा आपण घेऊ शकतो का? त्याचा आणि ते काही क्रॉस मध्ये त्याला काही हे होऊ शकत नाही ना? आता हे निसर्ग उपचार, ही नॅचरल थेरपी जी आहे, प्राकृतिक चिकित्सा, ही अल्टरनेटिव्ह थेरपी किंवा एक उपाय म्हणून आपण तिकडे बघतो. पण ॲक्च्युली ती क्युअर करण्यासाठी जर आपण त्याचा उपयोग केला तर तुम्हाला मेडिसिन घ्यायची गरज लागत नाही. म्हणजे हे निसर्ग थेरपी जी आहे किंवा आयुर्वेदाचा बेस आम्ही त्याला घेतो, आयुर्वेदाची मदत घेतो, तर हे आहे ते तुम्ही आजार होऊ नये म्हणून वापरायच्या गोष्टी आहेत. ओके. आपण ऍक्च्युली काय करतो की आयसीयूतून बाहेर आल्यानंतर मग आपण पकडतो की नाही आम्हाला आता निसर्गोपचार घ्यायचा आणि आयुर्वेद घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्ही आला तर तुम्हाला आजार होणार नाही याची गॅरंटी ह्या पॅथी घेतात. पण समजा त्यातूनही तुम्ही आला तर मग तुमची औषधं कमी करत 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 तुम्हाला ह्या थेरपी आणि ह्या लाईफस्टाईलच्या माध्यमातून ती औषधं बंद करण्याची ताकद या पॅथीमध्ये आहे. ओके. त्यामुळे ही औषधं आणि आपली पॅथी एक संगनमतानं चांगल्या पद्धतीने काम करू शकते. ओके. आता समजा एखादा पेशंट तुमच्याकडे पहिल्यांदाच आलाय, तर त्यानं सुरुवात कशी करावी निसर्गोपचार घेताना? सुरुवात ही कशी करायला पाहिजे? बेसिकली काय होतं, पेशंट आमच्याकडे आल्यानंतर तो सगळीकडे फिरणं चाललेलं असतो, प्रत्येक ठिकाणी त्याने केलेलं असतं. त्याच्यामध्ये थोडंसं मी स्पष्टीकरण देतो की असे पेशंट आहेत की ते माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं की त्यांना थेरपी करूया, मग आपण ट्रीटमेंट करूया, त्यानंतर मग ह्या गोष्टी करायच्या, तर ते म्हणतात सर हे आम्ही केलेलं आहे. पण बेसिकली प्रॉब्लेम काय होतं, जिथं त्यांनी केले ती थेरपी केलेली असते. त्यामुळे पेशंटना या माध्यमातून सांगतो की फक्त थेरपीवर कुठलाही आजार कंट्रोल होत नाही.
फक्त मेडिसिनवर कुठलाही आजार कंट्रोल होत नाही, फक्त योगाच करताय म्हणून कुठलाही आजार कंट्रोल होत नाही, फक्त आहारच तुम्ही व्यवस्थित ठेवलाय, डाएट ठेवलाय म्हणून कुठलाही आजार कंट्रोल होत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या शरीरात जसं आपल्या घरात समजा एखादा बाहेरचा माणूस आला, जसा कसाब आपल्या देशात आला होता, आता त्याला त्याच वेळी मारला असता तर तो कुठून आलाय, कसा आलाय, कासाठी आला होता, त्याला आपल्या इथली कोण लोक सामील आहेत का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी त्याला ठेवला होता. बरोबर. आणि मग मुळासकट त्याला काढला. तसं आपला आजार जसा आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये आलेला आहे तर तो कुठून आलाय, मग ते आपल्या आतल्या गोष्टी कुठल्या सामील आहेत का, आपणच त्याच्यावरती दुर्लक्ष केलंय का. मग हे सगळं घालवण्यासाठी आपल्याला आहार 100% मेडिसिन म्हणून काम करतो. आपल्याला एक्सरसाइज केलीच पाहिजे, योग मेडिटेशन केलंच पाहिजे, थेरपी घेतल्याच पाहिजेत आणि प्लस मेडिसिन घेतल्याच पाहिजेत, औषधं आयुर्वेदिक घेतलीच पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी 5 गोष्टी आम्ही आमच्या इथं देतो, त्यानंतरच पेशंट कव्हर होतो. म्हणजे प्रत्येक पेशंटला मी आवर्जून सांगतो या 5 गोष्टी आम्ही तुमच्यावर करणारच, तुम्हाला करायच्या आहेत. यातली एक गोष्ट जर तुम्ही म्हटला की सर आम्हाला योग नको, तरी आम्ही सांगतो तुला आजार बरा होणार नाही. एकमेकाशी ते कनेक्टेड 100%. बरोबर. तुम्ही ध्यान केल्याशिवाय तुमचं मन स्थिर राहणार नाही, मन शुद्ध होणार नाही. तुम्ही आहार चांगला खाल्ल्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी येणार नाहीत, नॅचरल गोष्टी येणार नाहीत. थेरपी केल्याशिवाय, मेडिसिन घेतल्याशिवाय ते आतलं डिटॉक्स होणार नाही. या सगळ्या गोष्टी एकत्र घेतल्या, सगळ्याच लोक येऊन एकत्रच त्याला माणसाला बाहेर काढला तर तो माणूस पटकन लवकर जातो आणि परत येत नाही. बरोबर. आपण काय केलं हल्ली, आता काय चालू झाले, फक्त कुठतरी जाऊन 10 दिवसाची थेरपी करायच्या आणि मी सांगायचं माझे एवढे पैसे गेले पण माझं खर्च झाले, माझा आजार बरा झाला. बरोबर. किंवा कुठंतरी कुणाच तरी भाषण ऐकायचं आणि मग मी आहाराचं मार्गदर्शन घेतलंय आणि आता मी डाएट चालू केलाय पण काय कंट्रोल येत नाही. असे बरेच पेशंट आहेत की सर वर्ष झालं मी चालतोय, 10 किलोमीटर चालतोय, माझी शुगर अजून कमी येत नाही. तुम्ही चालायला सांगितल्यानंतर कमी येईल का. तुम्ही एकच गोष्ट करू नका. जसं तुम्ही पैसे मिळवण्यासाठी, लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी, एंटरटेनमेंट काय तुमच्या वस्तू घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने पैसे गोळा करतात, तसं शरीर शुद्ध करण्यासाठी या सगळ्याच गोष्टी तुम्ही वापरल्या तर 100% पण कव्हर होतं आणि पटकन होतं. बरोबर. आता एखाद्याला समजा असा एक हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे तर त्यासाठी आदर्श दिनक्रम काय पाहिजे एखाद्या माणसाचा. ॲक्च्युली लोकांना तर सगळे लवकर उठायची सवय नाहीच आहे, त्यामुळे दिनक्रम सांगितला तर ते कितपत करतील हा प्रश्न काय. तर अर्ली मॉर्निंग उठावं, ब्रह्ममुहूर्तावर नाही आता शक्य सगळ्यांना, कारण स्ट्रेस आहे, खूप धावपळ असते, रात्रीचं काम असते. आपलं जे काही लाईफस्टाईल आहे त्यानुसार आपण रुटीन बसवलं तरी चालते, पण किमान 7 तास 8 तास झोप झालीच पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. मग रात्रीला काम करणार आहे त्यांनी सकाळी 8 तास झोपावं. सकाळचं स्ट्रेस खूप आहे तर 10 वाजता तिने झोपलं पाहिजे, सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं या लाईफस्टाईलमध्ये जर त्यांना अवलंबायचं असेल तर रात्री झोपायच्या 1 तास मोबाईल बंद ठेवायचा, ते महत्त्वाचं. खूप फरक पडतो. म्हणजे पेशंटला ज्या मी सांगतो, तर जे पेशंट म्हणतात 12 वाजेपर्यंत सर झोपच येत नाही, 2 वाजेपर्यंत रात्री झोप येत नाही, मग सकाळी कसं उठायचं, तर 9ला तुम्ही जर मोबाईल आणि लाईट्स बंद केल्या, कारण ह्या प्रकाशाचा आपल्या डोळ्यावरती आणि मेंदूवरती बरंच फरक पडतो. तर ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या तर तुम्हाला रात्री 10ला झोप येणार म्हणजे येणार. आणि झोप तुमची पूर्ण झाली तर स्ट्रेस लेवल कमी येते. स्ट्रेस लेवल कमी आली, तुमचा शुगर असू दे, बीपी असू दे वाढत नाही, म्हणजे मेंटेन राहायला मदत होते. तुम्ही लाईफस्टाईल तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला जसं आता रुटीन आहे त्या पद्धतीनं तुम्ही बसवू शकता. मी सांगणं ते चुकीचं आहे, कारण मी 5ला उठा म्हटलं तर तुम्ही म्हणणार एवढ्या लवकर उठून आम्ही काय करू. म्हणजे बरेच पेशंट असे आहेत की आम्ही काय करू. आता आपल्याकडं काम तरी खूप आहे, सकाळी उठून योगा आहे, मेडिटेशन आहे, वॉकिंग आहे, तुम्हाला सूर्यनमस्कार आहेत, प्राणायाम आहे, शवासन, म्हणजे बरेच प्रकार सकाळी करू शकतो आपण. नाही म्हटलं तर वाचन करू शकता. ठीक आहे, आता आपल्या ह्याच्यात डिक्शनरीत आता अलीकडे कोणाचे ते शब्द नाही आहे वाचन, पण ह्या गोष्टी आपण सकाळी मॉर्निंगला करू शकतो. म्हणजे रुटीन तुमचं तुम्ही ठरलं तरी चांगलं आहे. फक्त झोप आपल्याला 8 तास पाहिजे आणि मोबाईल पासून थोडंसं बाजूला राहिलं तर 50% आजार कव्हर होईल असं मला वाटतं. बरोबर. तर तुम्ही आता इतक्या वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे, तर अशी कोणती केस आहे का तुमच्याकडे की ज्याच्यामध्ये निसर्गोपचारानं जास्त फरक पडलेला आहे. अशा खूप केसेस आहेत, म्हणजे अगदी कोल्हापूरमधल्या आहेत, प्रॉपर इथल्या आहेत, बाहेरच्या आहेत, गोव्याचे वगैरे पेशंट पण आहेत, म्हणजे खूप सारे पेशंट आहेत. पण कसं आहे की आपण चांगली सुरुवात आपल्या घरातली केलेली, आपल्या घरातल्या माणसांनी जर ते आवडलं, जर त्यांच्यावर फरक पडला तर मग लोकांना आपल्याला सांगायला काय हरकत नाही. तसं आमची एक काकी आहे कल्पना गाडगे म्हणून, पेठेतलेच आहेत, तर त्यांना शुगर खूप होती, डायबिटीज खूप होती, त्रास भरपूर होत होता, पीपीचा त्रास होता. तर मी माझ्या इथं त्यांना अगदी नॅचरली सगळ्या ट्रीटमेंट दिल्या, लाईफस्टाईल तिची चेंज केली. आता गेले 1-2-3 वर्ष ती औषध कुठलीही घेत नाही. अरे वा. गोड पण खायचं म्हटलं तरी खाऊ शकते. आणि असे पण काही पेशंट आहेत, तेच कल्पना गाडगे अशी पेशंट आहे की ती अजून तिची लाईफस्टाईल तिने तशीच ठेवली.
जरी मी चेंज कर म्हटलं असेल तरी. म्हणजे बरेच पेशंट आहेत की ते शुगर डायबेटिक मुक्तच झालेले आहेत. म्हणजे रिव्हर्सल हा शब्द पण आम्ही काढून टाकतो, की परत होणार नाही. मग परत तुम्ही आंबा खावा, साखर खावा, तुम्हाला काय खायचे खावा, परत शुगर येणार नाही. बरोबर. एवढ्या खात्रीशी होते. बरं, तुम्ही ती लाईफस्टाईल आम्ही सांगतो तशी तुम्ही फॉलो केली तर. आणि काय खूप काही कायमस्वरूपी करायची नसते. 90 डेजचा प्रोग्राम असतो आमचा. 90 डेज तुम्ही फक्त पाळायचा आहे, तिथून पुढे ते ऑटोमॅटिक होत जातं. असे खूप पेशंट आहेत. साधारण शुगर लेवल किती दिवसातनं चेक करायची ज्याला शुगर आहे? शुगर असणाऱ्या पेशंटनी जर मॉनिटरिंग करायचं असेल तर मग ते 4 दिवसाला केलंच पाहिजे. बरोबर. शुगर असेलच त्याचं एक 200, 250, 300चं प्रमाण जर असेल तर 8 दिवसात एकदा तरी चेक केलीच पाहिजे. आणि मॅनेज झाल्या किंवा व्यवस्थित आहे असं त्यांना वाटतं तर महिन्यात एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा HbA1cनेही केलं पाहिजे. फक्त शुगर टेस्ट करताना आपण काही चुकीच्या गोष्टी करतो, कारण आम्ही बघितलंय की ह्या 5ही बोटामधली शुगर वेगळी येते. आपण टेस्ट ज्यावेळी करतो ग्लुकोमीटरवर तर या 5ही याच्यामध्ये 30, 40, 50, 60चा फरक पडतो. बापरे. ब्लड टेस्टला. त्यामुळे आपण कुठल्या पोटातली साखर घेता हे पण खूप महत्वाचे आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुम्ही अनेक लॅबमध्ये टेस्ट केल्या तर परत त्या लॅबमध्ये पण फरक पडतो. एकाच टायमिंगला दिलेल्या लॅबमध्ये पण 30-40चा फरक पडतो. त्यामुळे आम्ही कुठं करतो, किती करतो, कसं करतो ते पण अवलंबून आहे. शक्यतो आपण काय म्हणतो की खायच्या अगोदर शुगर टेस्ट करावी आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी शुगर टेस्ट करावी. तर खाल्ल्यानंतर 2 तासांनी म्हणजे काय, तर आपल्या तोंडात घास घातल्यापासून 2 तासांनी. ओके. तर आपण कसं करतो, खाऊन झालं त्याच्यानंतर 2 तास पकडतो, तर शुगर तुमची ऑब्व्हियसली वाढून असणार आहे ती. बरोबर बरोबर. तर मग शुगर चेक करताना खायच्या अगोदर, त्यानंतर 15 मिनिटांनी जेवायला चालू केलं की तिथून तुम्ही 2 तास आणि पुन्हा 2 तासांनी आम्ही सांगतो शुगर चेक करायला, कारण जेवल्यानंतर शुगर ही स्पाइकच होते. बरोबर आहे. परत नॅचरली कशी येते खाली मेंटेन ती बघायसाठी परत 2 तासांनी करावी. ओके. तर आपल्या ऑडियन्ससाठी तुम्ही असा इफेक्टिव्ह काही एक सल्ला देऊ इच्छिता का, की नॅचरोपॅथी वापरून की तुम्ही काय करू शकता, तुमची लाईफस्टाईल कशी चेंज करू शकता? मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून की आपण निसर्गाच्या सानिध्यात जर चांगल्या पद्धतीने राहिलो, निसर्गाशी आपण संगनमताने किंवा सूर्यप्रकाशात, पाण्याच्या मध्ये स्ट्रेस लेवल आली तर आपण नदीकिनारी जातील माणसं आहोत. पाण्यात पाय घालून आपण प्रेमाचा संहार करणारी माणसं आहोत. हे आता कुठंतरी बाजूला गेले आणि मग आपण मोबाईलच्या सानिध्यात आलोय. तर मॉडर्न व्हायला काही हरकत नाही, पण आपली संस्कृती, आपलं जे काही आहे त्याच्याबरोबर तुम्ही मॉडर्न झाला तर तुम्हाला बऱ्याच आजारातून आपला हे निसर्ग तुम्हाला बाहेर करू शकतो. म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ करू शकतो. तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं निसर्गाशी एकरूप झालात तर तुमचं मन, शरीर आणि आत्मा शुद्ध केल्याशिवाय निसर्ग शांत बसत नाही. कारण तेवढी शक्ती निसर्गात आहे तुम्हाला रिकवर करण्याची, कारण तोही स्वतः रिकवर होतो, तुम्हालाही रिकवर करतो आणि आपण हेल्दी आणि छान पद्धतीने जगू शकतो. तर तुमचं जे सेंटर आहे मंथन वेदा, तर इन शॉर्ट आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही सांगा की तुम्ही इथं काय काय सोयी देता आणि काय काय आजारांवरती उपचार करता? निसर्गोपचार केंद्र असे खूप आहेत. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने काय हँडल करतो हे त्यांना सांगतो. आपल्याकडे कसं आहे, नाडी परीक्षण करून आपली कुठली प्रकृती आपली आहे, वात, पित्त, कफ, याच्यामध्ये कुठली प्रकृती आपली वाढली आहे आणि बेसिकली आजार आपल्याला मूळ काय आहे ह्याच्यासाठी आपण 5 प्रकारे आजार बाहेर घालण्याचं काम करतो. जसं मध्ये व्हिडिओत मी सांगितलं की आपल्या इथं मेडिटेशनवर कंपल्सरी जोर दिला जातो, व्यायामावर जोर दिला जातो, थेरपीवर जोर दिला जातो, आहारावर जोर दिला जातो आणि औषधांवर जोर दिला जातो. तर या 5 गोष्टी आपण पेशंटला कंपल्सन यूज करून त्यांना कुठल्याही पद्धतीचा आजार असेल तर तो त्यातून आपण त्यांना बाहेर काढू शकतो. म्हणजे आपल्या इथे वेगळं पण हे आहे की आपली प्रकृती समजून घेतली जाते आणि त्यानुसारच तुम्हाला आहार आणि त्यानुसारच तुम्हाला व्यायाम दिला जातो. बेसिकली सगळाच योगा शरीरासाठी आपल्या योग्य आहे असं नसतं. त्यामुळे स्पेसिफिक तुम्हाला जे काय लागतं तेच आम्ही तुम्हाला देतो आणि 100% तुमची लाईफस्टाईल चेंज करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इथं असं आहे की तुम्हाला आमच्याकडे 90 दिवसाचं पॅकेज किंवा 6 महिन्याचं 1 वर्षाचं पॅकेज असतात. पण एवढं सगळं पॅकेज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल असं नाही. तुम्हाला अगदी 3-4थ्या दिवशी इथं स्टार्ट केल्यापासून तुम्हाला त्याचा अनुभव येणारच, ही आमची एवढी खात्री आहे. मग तुम्ही आमची थेरपी घ्या, आमची ट्रीटमेंट घ्या, आमचं मार्गदर्शन जरी घ्या, तुम्हाला आमच्याकडं जमलं नाही एखाद्या वेळेला पैशाच्या याच्यामुळे शक्य होत नाही, तर अशा पेशंटनी आम्ही सांगते तेवढं जरी घरी केलं तरी तो 3 दिवसात आम्हाला फोन करतो की सर याचा मला एवढा फरक पडला. अरे वा. त्यामुळे इथं 100% किंवा 100% म्हणण्यापेक्षा 100% म्हणून नाही, पण तुम्हाला निरोगी करण्याचं काम इथं आम्ही अगदी मनापासून करतो आणि ते शक्य होतं. छान. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर रवींद्र वराळे सर,
ज्यांनी खूप महत्त्वाच्या आणि आता ट्रेंडिंग असलेल्या टॉपिकवरती आपल्याला खूप चांगली माहिती दिली. तर त्यांचं हे सेंटर आहे कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. जर तुम्हाला निसर्गोपचार काय आहे किंवा निसर्गोपचार पद्धतीनं तुम्ही कसं लवकरात लवकर निसर्गाशी जवळ राहून उपचार घेऊ शकता, तर त्यासाठी तुम्ही नक्की सेंटरला व्हिजिट करा. त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. एकदा नक्की सेंटरला व्हिजिट करा. धन्यवाद.